आता आपण या पाठाच्या माध्यमातून पाहणार आहोत जे वर्ड मिनिंग आहेत, म्हणजे जे कठीण शब्द आहेत त्याचा आपण देखील इथे अभ्यास करणार आहोत. बघा इथे काय दिलेलं आहे, मेक अ ग्रेट फुशी ओव्हर हिम, म्हणजे गिव्ह हिम अ लॉट ऑफ रिस्पेक्ट. म्हणजे इथे काय फुशीचा अर्थ काय आहे की मला पुष्कळचा आदर मिळणं गरजेचं आहे, मान सन्मान मिळणं गरजेचं आहे, असं ते इथे सांगत आहे. मेक अ ग्रेट फुशी ओव्हर हिम म्हणजेच काय, गिव्ह हिम अ लॉट ऑफ रिस्पेक्ट. रिस्पेक्टचा अर्थ काय आहे, आदर आहे, मान आहे, सन्मान आहे, की मला दुसऱ्याने खूप मोठ्या प्रमाणामध्ये, लॉट ऑफचा अर्थ काय आहे इथे दिले, लॉट ऑफ रिस्पेक्ट, की खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला मान सन्मान हे मिळायला गेला पाहिजे अशी त्याची अपेक्षा आहे. म्हणून त्याला फुशीचा अर्थ काय आहे, खूप मोठ्या प्रमाणात मान देणे, रिस्पेक्ट देणे आहे. आता आपण दुसरा बघा हार्डवर्ड पाहणार आहोत की गिव्ह हिम अ लॉट ऑफ रिस्पेक्ट, प्रेस अँड अटेन्शन आहे, की सगळ्यांनी मला काय केलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे, प्रेस केलं पाहिजे, सर्वांनी मला उंचवलं पाहिजे. प्रेसचा अर्थ काय, उंचवणे, अटेन्शन म्हणजे लक्ष देणे आहे. कळतंय मुलांनो, म्हणजे गिव्ह हिम अ लॉट ऑफ रिस्पेक्ट, प्रेस अँड अटेन्शन, की प्रत्येकाने मला काय दिलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे, मला उंचवलं पाहिजे, माझ्याबद्दल मला मान सन्मान दिला पाहिजे. ह्या त्याचा मिनिंग होत आहे. दुसरं आहे प्लम. प्लमचा अर्थ काय, फॅट, जी जाडजूड अशी जी मांजर असते ना त्याला आपण काय बोलतो आहोत, प्लम बोलत आहोत. आता बघा इथे काय दिलं आहे, कन्फाउंड हिम. कन्फाउंड हिमचा अर्थ काय, वर्ड्स यूज टू शो अँगर, की हा जो शब्द आहे हा रागासाठी त्याचा वापर केला जातो किंवा शब्द त्याचा उच्चारला जातो, की जिथे रागाच्या संदर्भात जे शब्द येतात तेव्हा इथे दिले कन्फाउंड हिम म्हणजे काय आहे, वर्ड यूज म्हणजे शब्दाचा उपयोग टू शो अँगर, म्हणजे राग येण्यासाठी दर्शवला जातो किंवा दाखवला जातो, तेव्हा त्याला काय बोलणार आहोत, कन्फाउंड हिम म्हणजेच काय आहे, जिथे राग दर्शवण्यासाठी जो शब्दाचा वापर केला जात आहे. आपला जो नेक्स्ट आहे, ड्रॉप बाय माय प्लेस, म्हणजे काय, विजिट माय हाऊस. ड्रॉप माय प्लेस म्हणजे मला माझ्या घरी सोड, म्हणजे त्या ड्रॉपचा अर्थ काय, सोडणे आहे. कुठे, बाय माय प्लेस. बाय प्लेसचा अर्थ म्हणजे माझ्या जागी, माझ्या ठिकाणी, म्हणजे याचा अर्थ काय, विजिट माय हाऊस म्हणजे माझ्या घराला भेट दे. विजिटचा अर्थ काय आहे, भेट देणे आहे. विजिट माय हाऊस, माझ्या घराला भेट दे असं देखील तो तिला सांगत आहे. फ्युरियसली म्हणजे अँगरली. फ्युरियसलीचा अर्थ काय आहे की अँगरली आहे. अँगरलीचा अर्थ काय आहे, रागाने आहे खूप, म्हणजे जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात जेव्हा राग येतो तेव्हा त्याला काय बोलणार, फ्युरियसचा अर्थ काय आहे, अँगरली आहे, रागाने आहे. स्टनर. स्टनरचं काय, व्हेरी ब्युटिफुल. स्टनर म्हणजे काय, की तुमची मांजर जी आहे ती किती सुंदर आहे, छान आहे. व्हेरी ब्युटिफुल, खूप सुंदर आहे. ब्युटिफुलचा अर्थ काय आहे, सुंदर आहे. म्हणजे त्याचा हार्ड वर्ड आहे. जसं आपण मराठी जे शब्दार्थ असतात, जे अवघड शब्द असतात, मग आम्ही ते सोप्या भाषेत जसे खाली दिलेले असं शब्दार्थ, म्हणजे या शब्दाला काय म्हटलं गेलं आहे, याचा नेमका अर्थ काय आहे. तसंच स्टनर, जसं आपण ब्युटिफुल आहे, मग ब्युटिफुलचा जो हार्ड वर्ड आहे की त्याला स्टनर देखील बोललं जातं. स्टनरचं मिनिंग काय आहे, व्हेरी ब्युटिफुल म्हणजे सुंदर आहे. डिलायटेड. डिलायटेड म्हणजे व्हेरी हॅपी. डिलायटेडचा अर्थ काय आहे, व्हेरी हॅपी. व्हेरी हॅपी म्हणजे खूप आनंदी असणार आहे. किंवा जसं तो बोलतो की तुझी ही मांजर थोड्या वेळासाठी माझ्या घरी सोडशील का, जेणेकरून मुलं त्याच्याबरोबर खेळतील आणि त्यांना आनंद होईल, आणि म्हणून त्याच्यासाठी जो हा शब्द पाठवला, जो दिलेला आहे डिलायटेड, याचा अर्थ काय, व्हेरी हॅपी असा त्याचा अर्थ होत आहे. बघा आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत, वी नो व्हॉट दे आर वर्थ, म्हणजे आपल्याला माहित आहे याची किंमत कोणत्या प्रकारची आहे. वी नो दॅट दे डोंट हॅव मेरिट ऑर गुड क्वालिटी, की आपल्याला माहिती नाही का याची किंमत कशा प्रकारची आहे, की गुड क्वालिटी, की याच्या कोणत्या प्रकारचे, जे चांगल्या प्रकारचा जो दर्जा आहे हा आपल्याला नक्कीच माहीत आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं वी नो दॅट दे डोंट हॅव मेरिट ऑर गुड क्वालिटी, की आपल्याला माहिती नाही की याच्या कशा प्रकारची याची जी क्वालिटी आहे, जो दर्जा आहे तो अति चांगला आहे. अ सिव्हिल क्वेश्चन. सिव्हिल क्वेश्चन म्हणजे पोलाईट क्वेश्चन. सिव्हिलचा अर्थ काय, पोलाईट. पोलाईट म्हणजे काय आहे, शांतपणे. क्वेश्चनाचा अर्थ काय आहे, प्रश्न, की शांतपणे प्रश्न विचारले जातात तेव्हा त्याला काय म्हणणार, सिव्हिल क्वेश्चन. सिव्हिल क्वेश्चन मीन्स अ पोलाईट क्वेश्चन, म्हणजे शांतपणे जे विचारले गेलेले जे प्रश्न आहेत त्याला आपण काय बोलत आहोत, सिव्हिल क्वेश्चन असे बोलत आहोत. हे आपला हार्डवर्ड आहे. स्टफ फुल ऑफ कन्सिट. कन्सिटचा अर्थ काय आहे, अहंकार आहे. कन्सिटचा मिनिंग अहंकार आहे. व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ वन सेल्फ, की कोणा एकाला आपल्याबद्दल कसं वाटणार, अभिमान वाटणे, अहंकार वाटणे. स्टफ फुल ऑफ कन्सिट म्हणजे पूर्ण अहंकाराने भरलेला. स्टफचा अर्थ भरणे आहे, कन्सिटचा अर्थ अहंकार आहे. व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ काय आहे इथे,
वन सेल्फ आहे. प्राऊडचा अर्थ काय आहे? गर्व आहे. व्हेरी व्हेरी प्राऊड म्हणजे खूप खूप प्राऊडने काय आलाय? भरलेला आहे. वन सेल्फ, एखादी व्यक्ती खूप काय आहे? आपल्या गर्वाने भरलेली आहे. इन अ ब्लेझिंग टेम्पर म्हणजे व्हेरी अँग्री. ब्लेझिंग टेम्पर म्हणजे काय? त्याला खूप राग आलेला आहे. आपण बोलतो ना की सारखा तेच तेच मांजर मांजर मांजर, आणि असं बोलू त्याचं काय झालं आहे की त्या मांजरीविषयी त्याचं डोकं हे खूप दुखत आहे. कारण त्याला तोच तोच विषय, तो येण्यापासून ते घरापर्यंत आणि घरातून जाण्यापर्यंत तोच तोच विषय निघत आहे. त्याला काय बोलता येतं? तो खूप रागावलेला आहे, चिडलेला आहे. जेव्हा अतिप्रमाणात जेव्हा रागवतो त्याला आपण बोलतो ब्लेझिंग टेम्पर. असं होतं ना एखाद्या वेळेस की समजा कधीतरी बाबांनी तुम्हाला सांगितलं की मी तुझ्यासाठी गिफ्ट आणणार आहे, आणि मग आपण कधी त्याची लहान मुलं वाट बघत असतो, आणि मग समजा एखाद्या वेळेस कामामुळे नाही जमलं किंवा वेळ नाही मिळाला म्हणून नाही आणलं, तर मुलं कसे वाटतं? अति रागावतात, खूप चिडतात. त्यालाच काय बोलणार आहोत? ब्लेझिंग टेम्पर असं आपण त्याला बोलणार आहोत. म्हणजेच काय आहे? व्हेरी अँग्री. व्हेरी अँग्री म्हणजे खूप राग आलेला आहे असं त्यावेळेस इथे दर्शवलं जातं. इन अ ब्लेझिंग टेम्पर. बरेच अर्थ काय? नॉटी किड्स. बघा इथे काय शब्द आलेला आहे? बरेच अर्थ नॉटी किड्स म्हणजे काय? की जे खोडकर मुलं जे असतात त्याला काय म्हणणार? नॉटीचा अर्थ काय? खोडकर. किड्सचा अर्थ काय आहे? मुले आहेत. म्हणजे खोडकर जे मुलं आहेत त्याला काय बोलणार? ब्रास्ट असे बोलणार आहोत. काय? नॉटी किड्स. म्हणजे जेव्हा तो एंट्री करतो तेव्हा तो त्याला म्हणत असतो की अरे मला तुझी मांजर का? मग तो चिडून जातो, म्हणतो की अरे त्याला त्रास देऊ नका. तो एवढ्या दिवसानंतर तो घरी आलेला आहे, त्याला कोणीही आता त्रास देऊ नका. जेव्हा त्याची आई विचारते, मग ते खोडकर जे मुलं आहेत ते खोडकर मुलं त्याला काय करत असतात? तो त्याचा छोटा भाऊ आहे, त्रास देत असतो. पेंट वेली म्हणजे काय? इन सॅड कंप्लेनिंग वे. म्हणजे हा काय आहे? कंप्लेनिंग वे म्हणजे की तक्रारीचा मार्ग आहे. काय इथे दिले? प्लेंट वेली म्हणजे इन अ सॅड. इन अ सॅड म्हणजे दुःखी स्वभाव. त्याचा स्वभाव कसा झाला? त्याचा मूड हाफ झाला, त्याचा स्वभाव दुःखी झाला, त्याला संबंध दिवस मांजरीबद्दल ऐकावं लागत आहे. त्याची कोणीच प्रशंसा करत नाही किंवा त्याच्याबद्दल कोणी बोललं जात नाही, आणि म्हणून त्याचा जो मूड आहे तो कसा आहे? सॅड आहे. सॅडचा अर्थ काय आहे? दुःखी आहे. सॅडचा अर्थ दुःखी आहे. कंप्लेनिंग वे म्हणजे काय आहे? की हा कंप्लेनिंगचा, तक्रारीचा मार्ग आहे. वेचा अर्थ काय आहे? मार्ग आहे. तर अशा प्रकारे मुलांना बघा आपण हे हार्डवर्ड देखील बघत आहोत. पुढचं आहे यू आर ऑल हार्ट, यू आर व्हेरी काइंड म्हणजे तू किती दयाळू मनाचा आहे. काइंडचा अर्थ काय आहे? काइंडचा अर्थ दयाळू. काय आहे? यू आर व्हेरी काइंड. तू कसं आहे? म्हणजे खूप चांगल्या मनाचा, का फार दया असणार, की आपल्याला ज्याच्याबद्दल लगेच दया येते. एखाद्या कोण गरजवंत असेल तर कोणाला गरज असेल तर आपण बोलतो की नाही माझ्याकडे आहे मी देणार आहे. म्हणजेच काय आहे? त्याला बोलणार आपण काइंड बोलणार. म्हणजे आपल्याला त्याच्याबद्दल दया वाटणे म्हणजेच काय? काइंड आहे. यू आर व्हेरी काइंड. तू खूप दयाळू आहेस. पॉझिटिव्हली म्हणजे व्हेरी. पॉझिटिव्हली म्हणजे व्हेरी म्हणजे खूप आहे. स्वयं म्हणजे नॉझी ग्रुप. नॉझी ग्रुप म्हणजे की जो खोडकर आहे, मस्ती करणारा आहे, की जो त्रास देणारा आहे त्याला आपण काय बोलणार आहे? स्वयंचा अर्थ काय? नॉझी ग्रुप. ग्रुपचा अर्थ काय बोलणार? की जो गट आहे. यूचेसचा अर्थ काय आहे? काइंड इन द स्ट्रीट. जर रस्त्यावरती जे लोक, जे मुलं असतात त्याला आपण काय बोलणार? यूचेस म्हणजे काय? किड्स इन द स्ट्रीट. जे रस्त्यावरची जी मुलं आहेत त्यांचा जो ग्रुप आहे त्यांना काय बोलणार? यूचेस असे बोलणार. किड्सचा अर्थ काय आहे? मुले आहेत. स्ट्रीटचा अर्थ रस्ता आहे. पॉझिटिव्हचा अर्थ व्हेरी आहे. व्हेरीचा अर्थ खूप आहे. तर अशा प्रकारचे या पाठामध्ये आलेले जे कठीण शब्द होते ते आपण भरपूर प्रमाणामध्ये इथे पाहिलेले आहेत, की कशा प्रकारचे याच्यामध्ये जे कठीण शब्द आहेत ते आपण बघितले. त्याचप्रमाणे पाठाच्या दरम्यान जे येणारे जे कठीण शब्द होते ते देखील कोणत्या प्रकारचे होते हे देखील आपण याच्या पाठामधून बघितले आहेत. चला आता आपण बघा मुलांना पाहणार आहोत त्या पाठाचं जे समरी आहे त्याच्याकडे आपण आता बघणार आहोत. तर मुलांना आता आपण पाहणार आहोत की समरीमध्ये जो सारांश आहे, जो आपले पूर्ण जी नाटिका आहे त्या नाटिकेचा सारांश आपण इथे पाहणार आहोत. जो चतुर्भुज आहे तो कलकत्त्याला बरेच दिवस त्याच्या शिक्षणासाठी तो तिथे थांबलेला होता. तो त्याने खूप सारे त्याने परीक्षा दिल्या होत्या, खूप एक्झाम दिल्या होत्या, आणि त्याने MA ची परीक्षा देऊन तो लगेचच तो त्याच्या गावामध्ये आलेला होता. आणि त्याला असं वाटत होतं की जेव्हा मी गावात जाईल तेव्हा गावामध्ये गेल्यावर प्रत्येकाने मला काय केलं पाहिजे? रिस्पेक्ट देणं हे गरजेचं आहे, की प्रत्येकाने माझी विचारपूस करणं गरजेचं आहे, की मी MA परीक्षा कसे पासआउट झालो, मी किती एक्झाम दिल्या, पेपर कसे होते, या सर्वबद्दलची माहिती मला प्रत्येकाने विचारावी. म्हणजे मी माहिती सांगेल आणि त्या गोष्टीचा त्याला
आनंद वाटत होता की प्रत्येकाने मला हे काय दिलं पाहिजे, रिस्पेक्ट देणं किंवा प्रत्येकाने मला मान सन्मान देणं हे गरजेचं होतं. परंतु कोणीही त्याच्या गावातलं जेव्हा त्यांनी एंट्री केली, गावातली एकही व्यक्तीने त्याच्याबद्दलची चौकशी केली नाही आणि मग त्याच्यामुळे त्याला राग आला. तो जसं घरी जातो तर घरी गेल्यानंतरही त्याला तशाच प्रकारचं त्या घरामध्ये वातावरण त्याला दिसत असतं आणि जेव्हा तो जात असतो तेव्हा देखील त्याला काय मिळत असतं, मांजरीबद्दल त्याची चौकशी केली जाते. तर अशा प्रकारे पूर्ण दिवस आहे तो मांजरीबद्दलचा त्याला विचारला गेल्यामुळे तो या गोष्टीने खूप इरिटेट होतो, तो वैतागून जातो, त्याला खूप राग होतो, त्याला संताप होतो आणि तो तिथून निघून जाण्याचा देखील प्रयत्न करतो. तर अशा प्रकारची पूर्ण सारांश आहे, ते समरी आहे. त्याच्यामध्ये बघा आपण स्टेप बाय स्टेप बघा पाहणार आहोत. त्याच्यामध्ये काय सांगितले बघा बघणार आहोत. चतुर्भुज बाबू हॅज कम बॅक टू द विलेज आफ्टर पासिंग हिज MA एक्झामिनेशन. की MAचे एक्झामची पासिंग झाल्यानंतर MAची एक्झाम पास झाल्यानंतर तो लगेचच कुठे आला होता, तो त्याच्या घरी आला होता. चतुर्भुज हॅज कम टू बॅक टू विलेज आफ्टर पासिंग. परीक्षा झाल्यानंतर तो त्याच्या लगेच घरी आला होता. ही इज एक्सपेक्टिंग दॅट द विलेज पीपल विल गिव्ह हिम अ लॉट ऑफ रिस्पेक्ट. बघा त्याला काय वाटत होतं, ही इज एक्सपेक्टिंग म्हणजे काय, अपेक्षा. काय अपेक्षा असतात, जसं बघा लहान मुलांच्या पण अपेक्षा असतात की आम्हाला खेळलं पाहिजे, टॉयज पाहिजे, स्वीट पाहिजे, म्हणजे काय असते, अपेक्षा असते. तसं त्याची काय अपेक्षा होती, ही इज एक्सपेक्टिंग दॅट द विलेज पीपल, जे गावचे लोक होते, विलेजचा अर्थ काय आहे, गाव आहे, जे गावचे लोक, पीपल मीन लोक आहेत, विल गिव्ह हिम अ लॉट ऑफ रिस्पेक्ट म्हणजे काय, आदर आहे, आदर. की त्याची अशी अपेक्षा होती की मला गावकऱ्यांनी किंवा गावातल्या प्रत्येक व्यक्तीने मला काय दिलं पाहिजे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये आदर दिला पाहिजे, असं त्याची अपेक्षा होती. हाऊवेअर म्हणजे तथापि, हाऊवेअरचा मिनिंग तथापि, आपण तथापि. चतुर्भुज कम्स विथ अ फॅट अफगाण कॅट. चतुर्भुजने त्याच्याबरोबर एक अफगाणी नावाची जी कॅट होती, ती खूप जाडीजुडी होती. बघा फॅटचा अर्थ काय आहे, जाड आहे. मांजर, कॅट म्हणजे मांजर आहे. विच अट्रॅक्ट एव्हरीवन अटेन्शन, आणि जो कोणी प्रत्येक जण काय होता त्याला अट्रॅक्ट होता. अट्रॅक्शन म्हणजे काय म्हणू शकतो, अट्रॅक्टचा अर्थ काय, आकर्षित होणे. काय आहे, आकर्षित होणे. एव्हरीवन अटेन्शन, प्रत्येक जण त्याच्याकडे काय करत होतं, लक्ष केंद्रित होतं. एव्हरीवन म्हणजे प्रत्येक जण, अटेन्शन म्हणजे लक्ष. नॉट अ सिंगल पर्सन शो इंटरेस्ट इन अ चतुर्भुज. बघा कोणीही एकही मनुष्य चतुर्भुजला विचारत नव्हतं. इन थ्रू ही टायर्ड टू टेल देम अबाउट इज MA रिझल्ट, की तो इतका थकलेला आहे आणि त्याच्या MAचा जो रिझल्ट आहे तो पास आऊट झाला आहे. कोणीही एकाही व्यक्तीने त्याला त्याच्याबद्दलची माहिती विचारलेली नाही आहे. बघा इथं नो सिंगल पर्सन, पर्सनचा अर्थ काय आहे, व्यक्ती आहे. सिंगल म्हणजे एकही व्यक्ती, नॉट अ सिंगल म्हणजे एकही व्यक्तीने शो इंटरेस्ट म्हणजे काय, की त्याच्याबद्दल रस, आपण बोलतो ना दाखवणे. शोचा अर्थ काय आहे, दाखवणे आहे. आणि इंटरेस्टचा अर्थ काय आहे, की त्याच्यामध्ये लक्ष केंद्रित करणे आहे, किंवा आपण म्हणू शकतो की त्याला रस आहे, रस. इन चतुर्भुज इवन तू ही टायर, की कदाचित तो एवढा लांबून आला आहे, तो थकलेला आहे. टायरचा अर्थ काय आहे, थकणे आहे. टू टेल देम अबाउट इज MA रिझल्ट, आणि कोणी त्याला त्याच्या MAच्या रिझल्टबद्दलची कोणी एकाही व्यक्तीने त्यांची चौकशी केली नाही. हे देखील आपल्याला ह्या चित्रामध्ये किंवा या कथेमध्ये छोट्याशा पाण्यामध्ये दिसत आहे. फायनली वेन ही गोज आउट, आणि दिवसभर आल्यापासून त्याने गावामध्ये पाऊल ठेवल्यापासून मांजरीबद्दलचे विषय त्याच्यामध्ये काढला जातो आहे, की ही मांजर किती छान आहे, ही मांजर किती सुंदर आहे, ही किती गुबगुबीत आहे, ही मांजर किती रुपयाला आणली आहे. म्हणजे पूर्ण जो दिवस आहे तो त्या मांजरीबद्दल विचारला गेलेला आहे. घरी आल्यावरही मांजरीबद्दलच विचारलं जात आहे, आणि जेव्हा तो जात आहे विचारत आहे, त्याच्यामुळे तो इरिटेट झाला आहे. फायनली वेन ही गोज आउट, आणि मग फायनली त्यांनी निर्णय घेतला, ही गोज आउट विदाउट द कॅट, आणि मग त्यांनी निर्णय घेतला की आता मला जायचं आहे तर मी कॅट घेतल्याशिवायच जाणार आहे. विदाउट कॅट काय, की मी मांजर घेतल्याशिवाय मी काय करणार आहे, जाणार आहे. स्टील पीपल इन्क्वायरी ओनली. आता बघा इथे काय दिलं आहे, स्टील. स्टीलचा अर्थ काय आहे, अजूनही. स्टील पीपल इन्क्वायरी, इन्क्वायरीचा अर्थ काय आहे, चौकशी. म्हणजे अजूनही इन्क्वायरी ओनली अबाउट द कॅट, की अजूनही लोक काय करत आहेत, मांजरीबद्दलचीच चौकशी करत आहे. स्टील पीपल,
स्टील म्हणजे अजूनही, पीपल म्हणजे लोक, इन्क्वायरी म्हणजे चौकशी, ओनली अबाउट द कॅट, ओनली म्हणजे फक्त, की अजूनही जे लोक होते ते फक्त मांजरीबद्दलचीच चौकशी, फक्त मांजरीबद्दलचीच चौकशी करत होते. दिस मेक चतुर्भुज रिअली अँग्री अँड इरिटेड. आणि म्हणूनच या चतुर्भुजला काय आलेला आहे, खूप राग आलेला आहे. बघा, रिअली अँग्री म्हणजे त्याला खरंच राग आला आहे. अँड इरिटेड म्हणजेच आपण बोलू शकतो त्याला अजूनही त्याला राग आला. रिअली अँग्री म्हणजे तो खरंच रागावलेला आहे आणि तो या प्रश्नाने सतावलेला आहे, की मांजरीबद्दलचा हर एक जो प्रश्न आहे त्याने तो इरिटेट झालेला आहे. इरिटेटचा अर्थच काय आहे, सतावणे आहे. तर अशा प्रकारे तो मांजरीमधून तो काय झाला आहे, सतावलेला आहे आणि तो मांजर घेतल्याशिवाय तो तिथून निघून गेलेला आहे. ही एक छोटीशी जी लघुकथा आहे या पाठाच्या माध्यमातून आपण पाहिले, जी समरीमधून बघितलेली आहे, की ज्या व्यक्तीला वाटत होतं की मला मोठेपणा मिळाला पाहिजे, मला खूप सारा रिस्पेक्ट, खूप सारा आदर आणि मान मिळाला पाहिजे, मला उंचवलं गेलं पाहिजे, माझ्याबद्दलची माहिती मिळाली पाहिजे, परंतु गावातल्या एकही व्यक्तीने त्याच्याकडे विचारपूस केली नाही, फक्त त्याच्या मांजरीची चौकशी केली. त्याचप्रमाणे त्याला कोणीही विचारलं नाही. इव्हन तो एवढा लांबून प्रवास करून आलाय, तो थकलेला आहे, त्याच्याबद्दल कोणी विचारलं नाही. त्याचप्रमाणे त्याच्या MA जो पास आउट झाला आहे त्याच्याबद्दलची कोणी इन्क्वायरी केली नाही. परंतु त्याच्या सोबत येताना त्याने जी अफगाणी मांजर आणली होती ती किती फॅट होती, ती जाडजूड होती, ती पूर्ण भरलेली होती आणि त्यामुळे तिचीच सगळी चौकशी करत होते. आणि त्याला राग येऊन तो घरी जाण्यासाठी तो कलकत्त्याला जाण्यासाठी जेव्हा निघतो तेव्हा तो कॅटला घेऊन जात नाही. आणि तरी देखील इथे बघा, गोज आउट विदाउट द कॅट बट स्टील पीपल इन्क्वायरी ओनली अबाउट द कॅट. आणि तरी देखील अजूनही जे लोक आहेत ते फक्त मांजरीबद्दलचीच चौकशी करत आहेत, की मांजर कुठे आहे, तुझ्याबरोबर येताना मांजर होती, मांजर कुठे आहे, ती दिसत नाही, तिचं काय झालं. मग तो बोलतो इट्स डेड म्हणजे ती मेली आहे. मग ती कशी मेली आहे, कसं काय मेली, खरंच तुला माहिती नाही का. अशा सर्व प्रश्नाने तो काय झाला आहे, इरिटेट झालेला आहे, म्हणजे तो सतावले गेलेला आहे त्या प्रश्नाने. आणि अशा प्रकारे बघा इथे सांगितले दिस मेक चतुर्भुज, आणि चतुर्भुज रिअली अग्री, आणि तो चतुर्भुज आहे. मग अशा प्रकारे हा चतुर्भुज जो आहे तो खरंच रागवला आहे आणि तो इरिटेट झालेला आहे. अशा प्रकारची जी समरीमधून आपण पूर्ण उदाहरण पाहिलेले आहोत. मग अशा प्रकारे आपण स्वतःला कोणीही आपण समजू नये की मला मान मिळाला पाहिजे किंवा ही जी अपेक्षा ठेवणं ही किती चुकीची आहे, हे या नाटिकेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. तर अशा प्रकारे जो आपल्या समोर इथे पूर्ण झालेला आहे. आता या नाटिकेच्या माध्यमातून किंवा या लेसनच्या माध्यमातून येणारे जे क्वेश्चन आन्सर आहेत ते देखील कोणत्या प्रकारचे आहेत ते देखील आता आपण बघा ते पाहणार आहोत. आता जे क्वेश्चन आन्सर बघा ते देखील आपण बघणार आहोत. चला तर मुलांना आपण क्वेश्चन आन्सरला सुरुवात करणार आहोत. आपण ॲक्टिव्हिटी, गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सरच्या माध्यमातून कोणते प्रश्न विचारले ते देखील बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आपण सुरुवात करूया मुलांना. ॲक्टिव्हिटीचा जो आपला पहिला गेम आहे त्याच्या माध्यमातून कोणते प्रश्न बघा पाहणार आहोत. इथे तुम्हाला 2 ऑप्शन असणार आहे, 2 पर्याय आहेत. इथे बघा दिले आहे रीड द क्वेश्चन अँड क्लिक ऑन द राईट आन्सर. तुम्हाला प्रश्न नीट वाचायचा आहे आणि जे योग्य आन्सर आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. चला तर मुलांना आपण सुरुवात करूया. आपल्या ॲक्टिव्हिटीचा जो फर्स्ट आपला जो क्वेश्चन आहे आपण त्याला सुरुवात करूया. बघा इथे जो पहिला क्वेश्चन आहे, चतुर बाबू हॅज पास इज डॅश एक्झाम. चतुर बाबूने कोणत्या प्रकारची एक्झाम पास केलेली आहे. मग इथे तुम्हाला 2 ऑप्शन आहेत, BA आहे का MA आहे. तर या 2 पैकी आपलं काय उत्तर आहे मुलांनो, चतुर बाबू आहे पास. काय पास झालेलं आहे याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे आणि याचं उत्तर काय असू शकणार आहे मुलांनो, याचं उत्तर आहे MA हे आपलं करेक्ट असणार आहे. BA म्हणजे काय आहे, BA मध्ये झाला आहे का तो, तर नाही. तर तो MA पास आउट होऊन तो नुकताच MA पास आउट होऊन कुठे आला होता, त्याच्या गावामध्ये आला होता. हे देखील आपण या लेसनमध्ये पाहिलेलं आहे. म्हणून जे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे चतुर बाबू हॅज पास इज MA एक्झाम, हे आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, चतुर्भुज रिचेस द विलेज विथ अ डॅश डॅश. की चतुर्बाबू जेव्हा त्याच्या गावी पोचला होता तेव्हा त्याच्याबरोबर काय होत आहे किंवा त्याने काय आणलं आहे. रिच म्हणजे काय, पोचणे. द विलेज विथ, तो त्याच्या गावी जेव्हा पोचला तेव्हा त्याच्याबरोबर काय होतं, कॅट होती का गोट होतं. कॅट म्हणजे मांजर आहे आणि गोट म्हणजे काय आहे मुलांनो, जी बकरी आहे. मग हे त्याचंही उत्तर तुम्हाला माहिती आहे, अगदी सोपं उत्तर आहे. तर याचं उत्तर काय आहे, अगदी बरोबर याचं उत्तर आहे की चतुर्बाबू जेव्हा त्याच्या गावी आला होता तेव्हा त्याच्याबरोबर त्याने काय आणलं होतं, एक मांजर आणलेली होती. हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. चतुर्भुज रीच द विलेज विथ अ कॅट. की तो त्याच्या गावी पोचताना तो त्याच्या मांजरी बरोबर तो गावी पोचलेला होता. हे आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे,
कॅट वॉज ए डॅश म्हणजे मांजरी कशी होती, अगली होती का स्टनर होती? बघा इथे दिलेलं आहे. मांजर कशी होती? फस्ट अगली. अगलीचा अर्थ काय? ती कुरूप. अगली जसं दिसायला छान नाही, सुंदर नाही, मग त्याला आपण काय बोलत आहोत? अगली बोलत आहोत. स्टनरचा अर्थ काय आहे? ब्युटिफुल आहे. मग या दोनपैकी आपलं काय उत्तर असणार आहे मुलांनो? द कॅट वॉज ए अगली येईल का? तर नाही. तर आपलं जे उत्तर आहे जे अगली वॉज ए कॅट वॉज ए स्टनर. स्टनरचं काय आहे? स्टनर म्हणजे सुंदर, ब्युटिफुल आहे. म्हणून ती मांजर कशी होती? ती सुंदर होती, गुबगुबीत होती, ती फॅटी होती आणि ती छान होती, ती पूर्ण भरलेली होती आणि म्हणून आपण बोलू शकतो कॅट वॉज ए स्टनर. ती मांजर कशी होती? सुंदर होती. हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. जो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, दादा भाऊ एंटर इज हाऊस इन ए डॅश डॅश टेम्पर. की दादा भाऊ जेव्हा त्याच्या घरी आला होता तेव्हा तो कोणत्या म्हणजे त्याचा स्वभाव कसा होता किंवा त्याचा जो मानसिक स्थिती होती ती कशा प्रकारची होती? मग इथे दिलेले ब्लेझिंग आहे का हॅपी आहे? ब्लेझिंग म्हणजे तो खूप रागीट स्वभावाने आला किंवा खूप त्याला खूप प्रचंड प्रमाणात राग आला होता का तो खूप हॅपी होता, तो खूप खुश होता? तर यापैकी आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं जे उत्तर आहे तो खुश होता का? तर नाही. म्हणजे तो रागामध्ये तो घरी आला होता आणि म्हणून जो ब्लेझिंगचा अर्थ काय? जास्त राग येणे, खूप जास्त मोठ्या प्रमाणात राग येणे. म्हणून दादा भाऊ एंटर इज हाऊस इन ए ब्लेझिंग टेम्पर. तो कसा आला होता? ब्लेझिंग टेम्पर म्हणजे तो अति रागामध्ये तो त्या घरामध्ये त्याने एंट्री केली होती. एंट्रीचा अर्थ काय आहे? प्रवेश आहे. इज हाऊस इन तो त्याच्या घरामध्ये कसा आला होता? ब्लेझिंग टेम्परने रागीट स्वभावामध्ये तो आलेला होता. टेम्परचा अर्थ काय? जो स्वभाव आहे त्याचा. आता आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, चतुर्भुज हॅड गॉन टू डॅश डॅश. चतुर्भुज हा कुठे होता राहायला? मग मुंबईला होता का कलकत्त्याला होता? तर आपण पाठामध्ये लर्न केलं होतं मुलांनो की आपण बघितलं की तो चतुर्भुज होता तो कुठे होता? तो त्याच्या शिक्षणासाठी त्याने खूप साऱ्या ज्या एक्झाम दिल्या होत्या त्या कुठे दिल्या होत्या? त्या मुंबईला दिल्या होत्या का? तर नाही, त्याने कुठे दिल्या होत्या? कलकत्त्याला दिल्या होत्या. आणि म्हणून जे आपलं योग्य आन्सर आहे चतुर्भुज हॅड गॉन टू, तो कुठे राहिला होता? तो कलकत्त्याला राहिला होता. हे आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. आपलं नेक्स्ट क्वेश्चन आहे, चतुर्भुज मील वॉज रेडी व्हेन ही रीच होम. जेव्हा चतुर्भुज जेव्हा तो त्याच्या घरी आला होता, घरी पोहोचला होता, तेव्हा जेवण त्याच्या घरी जेवण रेडी होतं का? जेवण रेडी होतं असं त्यांनी तुम्हाला विचारलेलं आहे. म्हणजेच इथे बघा ट्रू आणि फॉल्स मधले प्रश्न आहे तुम्हाला विचारले. इथे तुम्हाला आता ऑप्शन दिलेले नाहीत. इथे जो प्रश्न विचारले गेले आहेत ट्रू आणि फॉल्सच्या माध्यमातून प्रश्न विचारलेले आहेत. तिथे देखील त्यांनी ते सांगितले रीड द क्वेश्चन अँड क्लिक ऑन द राईट आन्सर सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्हाला आता इथे पर्याय नाही आहे. इथे तुम्हाला फक्त त्यांनी काय दिलेलं आहे? एक वाक्य दिलं आहे. तुम्हाला सांगायचं आहे हे वाक्य चूक आहे का बरोबर आहे. तसं इथे त्यांनी सांगितलंय चतुर्भुज मील. मील म्हणजे काय आहे? ते जे जेवण आहे. काय आहे? हे जेवण आहे. मीलचा अर्थ काय आहे? बघा हे जेवण आहे. वॉज रेडी व्हेन ही रीच. रीच म्हणजे पोहोचणे. होम म्हणजे घर. हे सगळ्यांना माहीतच आहे. जेव्हा चतुर्भुज जेव्हा तो त्याच्या घरी पोहोचला तेव्हा जेवण रेडी होतं. आता फक्त त्यांनी एवढं सांगितलं जेवण रेडी होतं. मग आता तुम्हाला सांगायचं आहे चूक की बरोबर? मग जेवण रेडी होतं का? तर हो, त्याचं जेवण रेडी होतं कारण त्याची आई त्याला बोलली की जेवण रेडी आहे, तू जितक्या लवकर जाईल तितक्या लवकर जाऊन तू काय हो, तू आंघोळ करून घे, फ्रेश हो, जेवण आम्ही तुझी काय करत आहोत? वाट बघत आहोत. आणि म्हणून जे स्टेटमेंट आहे चतुर्भुज मेल वॉज रेडी व्हेन ही रीच होम. तर जे आपलं आन्सर आहे ट्रू म्हणजे काय आहे? बरोबर आहे. आणि फॉल्स म्हणजे चूक आहे. मग हे आपलं जे स्टेटमेंट आहे, जे वाक्य आहे कसं आहे? ट्रू आहे. आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर इथे क्लिक करणार आहोत.